बिभीषणाला लोक नाव ठेवतात काही समजा, रावणासाठी तर गद्दार होता तो. सत्यासाठी भावाचा विरोध करण्याची ताकद बिभीषणामध्ये होती. सत्यासाठी भावाचा आणि राज्याचा विरोध करणारा विभीषण होता. दुसऱ्याची बायको पळून आणणं हे चुकीचे हे विभीषणला वाटत होतं. होता का विभीषण चुकीचा? तो विभीषण समजून घ्यायचा नाही. ठीक आहे, त्या कथा असत्या, कहाण्या असत्या, काही असत्या, सत्य असेल असत्य असेल, आपलं काही देणं घेणं नाही, पण त्याच्यातून चांगले विचार आपल्याला घ्यायचे असते तर त्या चरित्रामधून राम राम ओरडणं आणि राम जाणून घेणं, रामाचे जे विचार होते, रामाची जी जीवनशैली होती, त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये उतरवणं, रामासारखं जगण्याचा प्रयत्न करणं, याला म्हणायचं रामाची भक्ती करणं. त्या आइन्स्टीननी असं म्हटलंय महात्मा गांधी बद्दल की भविष्यात पुढे जन्माला येणाऱ्या पिढ्या विश्वास सुद्धा ठेवू शकणार नाहीत की हाडामासाचा एखादा माणूस असा जन्माला येऊ शकतो, एकही हत्यार न उचलता, कुठल्याही हत्याराचा उपयोग न करता, एवढ्या मोठ्या देशाला ज्या सत्तेपासून, पारतंत्र्यापासून मुक्ती देण्याचं काम करतो, स्वातंत्र्य मिळवून देतो, इंग्रजी सत्तेच्या विरोधात. ती सत्ता सगळ्यात पॉवरफुल होती जगामध्ये त्यावेळेस. एकही हत्यार त्याच्याकडे नव्हतं. हा असा माणूस जन्माला येतो आणि अहिंसेच्या मार्गानं कुठलीही घृणा करीत नाही, कुठं अहिंसा करीत नाही, आणि इंग्रजांना हकलून लावतो, देशाला स्वातंत्र्य मिळवून देतो, काहीच न करता, एकही माणसाला न मारता. हे जगात त्याच्या अगोदर कधीच घडलं नव्हतं. हे नवीन सिद्धांत त्या गांधींनी स्वतःच्या जीवनात त्याचं आचरण करून, त्याचा प्रयोग करून आपल्याला दाखवून दिले. पण त्या गांधीची किंमत आपल्याला आज किती आहे याच्यावर पण विचार करण्याची गरज आहे. आणि त्या गांधीच्या मनातला राम जो आहे, त्या रामाची आराधना, प्रार्थना काय आपला करायचंय ते करणं आवश्यक आहे. रामावर त्या माणसाला एवढा विश्वास होता की मला तो, जर माझ्याकडून या देशासाठी रामाला काही काम करून घ्यायचं असेल तर तो मला मरू देणार नाही, एवढा विश्वास त्या माणसाला रामावर होता. आणि त्या माणसाला जर हिंदू विरोधी कोणी बोलत असेल तर त्याच्या बुद्धीचा विचार करण्याची गरज आहे. आणि त्या आपल्या लोकांना आपण काय शिकवतो शाळेमध्ये, हे जे सामाजिक शास्त्र असतात, इतिहास, भूगोल वगैरे या गोष्टी, हे आपला जगायचं शिकवत असतात. बाकीचे आपला पैसा कमवायचं शिकवण्यासाठी महत्वाचे असतात बाकीचे विषय. त्यावेळेस तुम्हाला गांधी माहित असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहित असतील, सुभाषचंद्र बोस माहित असतील, छत्रपती शिवाजी महाराज माहित असतील, त्यांचं कार्य माहित असेल. आणि त्या कार्य त्यांनी नुसतं केलंय आणि ते नुसतं ओढायचं, त्यांनी कार्य केलं त्याचा काही उपयोग नाही. त्यांनी जे कार्य केलं स्वतःच्या जीवनात छोटंसं का होईना, एक नखा एवढं त्यांच्यासारखं वागण्याचा माणसाने ज्यावेळेस प्रयत्न करायला चालू करते ना, त्यावेळेस हा देश सुखी झालेला असेल, शिक्षण व्यवस्था सुधारलेली असेल. फुलेंनी सुरुवातीला मुलींना तुमच्यासाठी शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केला होता, किती त्रास झाला त्या माणसाला. शिकवायला, स्वतः जर शिकवायला गेले तर कोणी काही आळ घेईन असं त्यांना वाटायचं की हा मुलींना मध्ये जाऊन बसतोय, तिथं शिकवतोय. त्याचं कारण होतं त्यांनी स्वतःच्या बायकोला शिकवलं आधी आणि तिला सांगितलं सावित्रीबाई जा आणि शिकव त्यांना, आणि मग मुलींना शिक्षणासाठी परावृत्त केलं. काय करतात अजून मुलींचं सुद्धा 50% मुलींचं शिक्षणाकडे बिलकुल लक्ष नाही आणि मुलांचं जवळपास 99% पोहोचत आहे. काय भविष्य असणार या देशाचं? रामासाठी क्लास बंक. राम काय माहितच नाही. काय केलं रामासाठी? डीजे पुढे नाचलो 2 तास, 3 दिवस हातपाय दुखले, डॉक्टरचा धंदा, बॉडीमध्ये मेडिसिन. राम बिलकुल समजलं नाही. एक बाली, एक वाणी आणि एक पत्नी, एवढा रामाचा उल्लेख. कोणीतरी सांगितलेलं आणि ते डोक्यात बसलेले. एक बाणी म्हणजे काय ते माहित नाही, एक पत्नी म्हणजे काय ते माहित नाही, आणि एक वाणी म्हणजे काय ते माहित नाही. आचरणात काहीच नाही. एक वाणी म्हणजे एकदा दिलेला शब्द पाठीमागं घ्यायचा नाही, भले काही हो, त्रास हो, दुःख हो, काही हो. आणि तेच मी शब्द दिलेला आहे की शाळा सुधारून देणारी चालची. मी त्याच्यावर बार बार सारखे प्रयत्न करतोय, पण कोणालाच त्याचं काही गांभीर्य नाही. ज्यावेळेस महात्मा गांधी सांगतात रामाबद्दल, मी लहान होतो त्यावेळेस भीती वाटली की मी रामनामाचा जप करायचो आणि माझी भीती पळून जायची, आणि त्याच रामनामाचा उपयोग करून मला संपूर्ण जगामधली भीती संपवायचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्या रामनामाला त्यांनी एवढी मोठी ताकद मानलं होतं त्यांनी.
आता काय रामाच्या नावावर भीती दाखवली जाते लोकांना. कधीपासून राम झाला मुस्लिमांचा विरोधी? कोणी सांगितलं? रामाचा विरोधक रावण होता आणि रावण मुस्लिम नव्हता. मुस्लिम विरोधी राम झाला कसं? त्याचा विचार कधी तुम्ही केलाय का? उगं काहीतरी कोणीतरी सोडून द्यायचं आणि चालून द्यायचं. ज्याचे त्याचे राजकारण ज्याच्या त्याच्या फायद्यासाठी वापरला जाणारा राम. तुम्ही रामनवमीला गेल्याच्या नंतर, आता घरी गेल्याच्या नंतर तुमच्या घरचे प्रत्येक जणांनी कुठंतरी सादर करायला पोहोचले असतील. तिथून काय 4 शब्द तुम्ही चांगले शिकून आलात बघू. रामाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे प्रत्येकाने घरी गेल्यावर विचारायचे. आणि जे आले नाहीत त्यांना हा व्हिडिओ प्रत्येकाला दाखवायचा. कळलं पाहिजे गांभीर्य. शिक्षणाचं काय चाललंय, कशाचं काय चाललंय. काल बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती केनीमध्ये, होती का? काय केलं होतं बाबासाहेब आंबेडकरांनी? बाबासाहेब आंबेडकरांनी अशा परिवारामध्ये जन्माला आला होता की तिथं कपडे घालण्याची पंचायत होती. तिथून प्रवास चालू केलेला तो माणूस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनला. स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या ताकदीवर बनला. त्याने असं म्हटलं नाही की मला शिकायला भेटत नाही. ज्या वेळेस असे काही कथा येतात की वर्गामध्ये त्यांना शिरून दिलं नव्हतं, त्यावेळेस दारात बसून त्या माणसाने शिक्षण घेतलं आणि त्या माणसाने मोठं होऊन भारताचं संविधान लिहिलं. आणि आजपर्यंत स्वातंत्र्य मिळाल्यापासून त्या संविधानानुसार देश चालतोय. ते संविधान ठरवतंय की तुम्हाला करायचंय काय. मोदी तुमचा संविधानापेक्षा मोठा नाही, गांधी संविधानापेक्षा मोठा नाही, कोणी असलं तर संविधानापेक्षा मोठा नाही. त्या संविधानानुसारच सगळ्यांना वागावं लागतं. त्याची अवहेलना केली जाते तो वेगळा विषय कधी कधी, पण ते संविधान तितकं महत्वाचं आहे. मग इतकी एवढ्या महत्वाची गोष्ट ज्या माणसाला दारात बसून शिकावं लागलंय त्या माणसाने बनवली आणि त्यांनी लिहिलेल्या गोष्टींवर अख्खा देश चालायला लागलाय. पुढे आतापर्यंत चाललाय आणि भविष्यातही चालत राहील. त्याला म्हणायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काल त्या जयंतीला तिथं एक संबोधन ठेवलं होतं. त्या संबोधनाला आपलं एवढं मोठं गाव आहे पण माणसं किती होती? कुठं 100 होती? रस्त्याच्या पलीकडे थोडे माणसं बसले, त्याच्या पुढे थोडे माणसं बसले आणि लेडीज मंडळी वर बसले होते. मी पण होते त्या कार्यक्रमात. किती माणसं होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ऐकवण्यासाठी एका माणसाला बोलवलं होतं संबोधित करायला, पण त्याचे विचार ऐकायला समोर पब्लिक गावाच्या, जर विचार केला गावात किती मोठं याच्यानुसार, तर फार कमी पब्लिक होतं. आणि जे होतं त्यांनी जे काल ऐकले ते आतापर्यंत लक्षात असेल किंवा नसेल याची गॅरंटी नाही. पण संध्याकाळी डीजेला मात्र गर्दी फार असेल हे मला वाटते. मी आलो नाही. आंबेडकरांनी कधी असा विचार केला असेल का की ज्या समाजासाठी मी इतका झटतोय, अख्खं आयुष्य वेचलंय. ज्या वेळेस विदेशात आंबेडकर होते त्यावेळेस घरी त्यांचा मुलगा वारला होता. त्यांच्या बायकोनी त्यांना पत्राने सुद्धा सांगितलं नाही, कारण तिकडे तो माणूस डिस्टर्ब होईल आणि त्याचं काम पूर्ण होणार नाही. त्यासाठी तिने सांगितलं नाही. एक म्हणजे नंतर तो ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्याला माहित झालं की माझा मुलगा वारला. त्या माणसाला आज काय म्हणतात, तो जय भीमवाला आहे. मग आम्ही त्याला नाही म्हणणार. छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, कोणी सांगितलं मराठा आहे? किमान तुमच्या वयातल्या मुलांनी तरी भविष्यात पुढे जाताना जातीपाती ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्यायला पाहिजेत. सगळी वाट लागून जाते. कारण ते जातीचा उपयोग करून घेणं राजकीय दृष्ट्या बऱ्याच प्रमाणात फायद्याचं असतं काही लोकांसाठी. मग त्याच्यात तुमचं वाटोळं जरी झालं, तुमच्या शिक्षणाकडे नाही कोणाचं लक्ष येणार, काहीच नाही होणार. ज्या शिक्षणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांची काहीच परिस्थिती नव्हती त्या माणसाने भारतरत्न भेटेपर्यंत प्रवास केला. त्या माणसाने या देशाची भविष्यात कसा देश चालणार आहे ते ठरवलं संविधानामार्फत. एवढी ताकद त्या शिक्षणामध्ये, पण ते तुम्हाला समजायला सांगा काही गरज नाही. समजूनच घ्यायचं नाही तुम्हाला. त्याच्यामुळं सामाजिक शास्त्रांचा अभ्यास प्रत्येकाने करायचा आहे. 10वीच्या नंतर तुम्ही सामाजिक शास्त्रापासून तसे दूरच जातात. आत्ताच करताना चांगला करायचं आहे.
ते कोणी समजूनच सांगावं असं काही नाही. तुम्हाला पुस्तक वाचलं की समजते, फक्त तुमची वाचण्याची इच्छा असायला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी महात्मा गांधी म्हणायचा, सत्य हाच देव आहे माझ्यासाठी आणि देव हे सत्य आहे. हे महात्मा गांधींचे विचार आहेत. त्यामुळं ज्या दिवशी ज्या वेळेस तुम्ही खोटं बोलता आणि त्यावेळेस तुम्ही देवाला मानत नाही, तुम्ही नास्तिक आहेत असं मानून चालायचं. तुम्ही कितीही आस्तिक असण्याचा कांगारावला केला असू शकत नाही जर तुम्ही खोटं बोलत असाल तर. लहानपणापासून आपण बोलत आलो, शाळेच्या समोर उभा राहून भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहे. इंडिया इज माय कंट्री अँड ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. ऐकत आलात ना लहानपणापासून. जर तुम्ही लहानपणापासून जी प्रतिज्ञा बार 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 हजारो वेळा घेतली, त्याच प्रतिज्ञेवर तुम्ही खरं नाही उतरू शकत. तुम्ही दुसऱ्या जातीच्या लोकांना हलकं मानतात, मग त्याला तुम्ही बांधव आहे असं लहान असतानापासून ब्रदर सिस्टर बोलून काय उपयोग आहे त्याचा. ऍक्च्युअली तुमच्या जीवनामध्ये इतक्या वेळेस आपण जी गोष्ट बोललो आपल्या तोंडाने, त्या गोष्टीवर माणसाने सत्यात उतरायला पाहिजे, त्याच्यावर ठाम राहायला पाहिजे. आहेत बांधव तर बांधवच मानायला पाहिजे. नाहीतर आता मोठे झालात ना, त्या मोठ्याले ज्यांनी आतापर्यंत शब्द घेतलेत ना, प्रतिज्ञा म्हणलेत आम्ही बांधव आहेत, त्यांनी येऊन शाळेवर सांगायचं की ही प्रतिज्ञा बंद करून टाका, आम्ही बांधव नाही. पण त्याला पण दम लागतो, धमक लागते, ती बी ताकद त्यांच्याकडे. इंग्रजांच्या विरोधात इतक्या दिवस लढणाऱ्या, कुठलंही शस्त्रास्त्र न घेता उपाशी राहून वरून काही काम करायचं म्हणलं तर जेवण महत्वाचं असतं. त्या माणसाने उलट केलं, जेवण सोडून दिलं लढायचं म्हणलं. ते त्याची विल पॉवर होती. त्याला विश्वास होता की माझं हेच हत्यार सगळ्यात मोठं कामात येणार आहे आणि त्याच हत्याराने मी यांना हरवणार आहे आणि त्यांनी हरवूनच दाखवलं. त्याला काय म्हणायचं, महात्मा गांधी. सहन नाही केलं पाहिजे तुम्ही शिकणाऱ्या पोरांनी, जर कोणी तसं बोलत असलं तर. मी स्वतः नाही सहन करीत. काही फरक पडत नाही समोर कोणी काय. ज्याच्याकडे अक्कल नाही त्या माणसाला एवढं मोठं मानण्याची काही आवश्यकता नाही. पैसा असेल काही असेल, 60 वर्षाच्या नंतर प्रत्येक जण मारणार आहे आणि तो पैसा पाठीमागच्याला ठेवणार आहे आणि ते याचा फोटो पुन्हा कुठंतरी फेकून देणार आहे. त्याच्यामुळं मनी इज नॉट इम्पॉर्टंट मच. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्यात आणि प्रत्येकाला आजचा हा लेक्चर मात्र तुम्ही दाखवायचा आहे. तुमच्या घरच्यांना दाखवा, शेजाऱ्यांना दाखवा, गावातल्या सगळ्यांना दाखवा. प्रत्येक माणसाने ह्या गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे. नुसतं डीजे पुढे नाचल्याने काही होणार नाही. नाही ते कडीला धाबे त्या सुटात नसते कडीच्या समोर. वाईट गोष्टींचा विरोध करायला कधीच घाबरायचं नाही. एकदा माणूस डरपोक झाला की त्याचं आयुष्य संपलं. मुर्दे रस्त्याने फिरताना किती कधी दिसतात, जिवंत माणसं दिसायचे बंद झाले. त्याचं तुम्हाला आता काय नाही वाटत, पण शेवटच्या क्षणी तीच गोष्ट कामी येते. त्या दिवशीच मी सांगितलं होतं, मराव्यापरी कीर्ती रोपे उभं राहतात. ज्या ज्या माणसाचे आपल्याला नाव माहित येतं, हा आईन्स्टीन आहे, त्याच्या कार्यामुळे त्याचं नाव आणखी जिवंत आहे. महात्मा गांधीचं नाव जरी काही लोक खराब म्हणत असले, मुठभर असतात, नाव जिवंत आहे. आंबेडकर नाव जिवंत आहे. सुभाषचंद्र बोस नाव जिवंत आहे. न्यूटनचं नाव जिवंत आहे. कोणी कमी जास्त काही नसतं. नाहीतर कोणतरी म्हणायचं विद्यार्थ्यांना समजत नाही. त्या बाकीच्या लाखो अडचणी असतात, त्याच्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करणं महत्वाचं आहे. किती प्रकारचे विद्यार्थी असतात, विद्यार्थी किती प्रकारचे असते. आणि राम, आजपासून गांधीचा राम मानायचं चालू करायचं. कोणाला घाबरवणारा राम नाही. शालीनता असली पाहिजे त्या रामामध्ये. रामाच्या बरोबर सीता दिसली पाहिजे तुम्हाला. ज्या वेळेस तुम्हाला रामाच्या बरोबर सीता दिसन, त्या तुमच्या रामाला अर्थ आहे. दुसऱ्या रामाला काहीच अर्थ नाही. राम हे प्रेमाचं प्रतीक आहे, शालीनतेचं प्रतीक आहे. शालीनता काय असते माहिती का?
समोरच्याला एकदम इज्जत देऊन बोलणं. तो लहान आहे, मोठा आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, काही देणं घेणं नाही. तो एक माणूस आहे आणि प्रत्येक चराचरामध्ये देव आहे हे सांगणारी आपली संस्कृती आहे. प्रत्येक चराचरामध्ये ईश्वर आहे हे सांगणारी आपली संस्कृती असल्यामुळं आपला ईश्वर आपण सगळ्यात मोठा मानतो रामाला. चराचरात राम आहे, मग तो कुठल्याही जातीचा धर्माचा असेल त्याच्यामध्ये सुद्धा राम आहे असं म्हणून चालायचं. तुमच्याकडून तरी तेवढी अपेक्षा आहे. आणि तुमच्या समोर या चुकीच्या गोष्टी कोणी करत असल्या तर साफ विरोध करायचा, बिलकुल घाबरायचं नाही कोणालाच, कोणीही असो. आणि त्यावेळेस राम म्हणायचा, असा मोकार राम नाही म्हणायचा, डीजे पुढं क्वार्टर लावून राम. त्या रामाला म्हणण्यात काही अर्थ नाही. रामाचं आचरण काय होतं ते समजावून घ्यायचं. एक तर आपल्या देशाला राम शिकवला रामानंद सागर, जय हनुमान मालिका, रामायण, ते तुला शिकले ना जास्त लोक. खरा राम ओळखायचा आणि वाचनावर थोडासा फोकस द्यायचा. जे मोबाईल वगैरे तुम्ही जास्त बघतात ना, त्या जागेवर एक पान वाचलं ना ते तुम्हाला पॉवर देऊन जाणार. कितीतरी लोक आहेत समोर येऊन 10 मिनिटं बोलू शकणार नाही. मी आहे असा विषय तुम्हाला संध्याकाळी 8 वाजेपर्यंत बोलू शकतो काही पण कंटिन्यू. ही पॉवर असते शिक्षणाची. आणि मागं कुणी काही बोललं तर समोरासमोर येऊन बोलायची कोणाची हिंमत नाही, ही ताकद असते शिक्षणाची. नसलं तर ट्राय करून बघा, कोणाला सांग म्हणून जा समोर त्याच्यावर आर्ग्युमेंट करायला. एक भ्रम आहे शिक्षण म्हणजे काहीतरी नोकरी भेटली पाहिजे. नोकरी नाही महत्वाची. गांधीने नोकरी केली असती तर ते कोण होते? गांधी वकील होते. तर गांधी आतापर्यंत शिल्लक राहिले नसते. मेले, विषय संपला. त्याच्यामुळे माणसाने ठरवायचं असतं तो कमवायचंय काय. माझा हाच उद्देश आहे की गावातले 50-100 काय लेकर माझ्याकडे येते, त्यांनी 50-100 फॅमिली ज्यावेळेस सुधरतात आणि त्यावेळेस गाव चांगलं बनतं. असे भुरट्या विचाराचे लोक कमी झाले की गाव सुधारायला काहीच नाही लागत. आणि त्याच्यासाठी एवढी धडपड चालू आहे. सकाळी 7-8 ला उठून हिला माहिती आहे ती माझ्या घरी राहते. कंटिन्यू बिझी असतो का नाही मी दिवसभर, 1 सेकंद तरी 1 मिनिट तरी आहे का मोकळं कधी. 5-10 मिनिटं थकू आलं तर मंदिराकडे येऊन बसणार थोडं. आणि हे भुंगारी फिरणारे मला सांगते तू काय करायला पाहिजे. ही रियालिटी. जे काहीच कामाचे नाहीत ते असं दाखवतात की आम्ही फार मोठे कामाचे, पण बिलकुल ना, बिलकुल नाही. असे काही लोक असतात दिसतात मोठे पण ते फार छोटे माणसं असतात. काही असे असतात दिसतात छोटे पण फार मोठे माणसं असतात. मग आपला कोणात सामील व्हायचंय ते आपण ठरवायचं. योग्य मार्ग तर हाचे तुम्ही दिसले मोठे पाहिजेत आणि असले मोठे पाहिजेत हे करण्याचा प्रयत्न करायचा. ऍक्च्युअली दिसले पाहिजेत आणि असले पाहिजेत. नुसतं दिसण्याला काही अर्थ नाही. प्रॉपर्ट्या विपर्ट्या सगळ्या पाठीमागच्यालाच राहतील. शिल्लक राहतं नाव. तुमचे नाव सुद्धा मेल्याच्या नंतर आता बऱ्याच जण आहे बापाचं नाव काढून टाकायची फॅशन आलेली आहे. मध्ये बापाचं नाव लागत नाही तर बऱ्याच ठिकाणी. भविष्यात हळूहळू कमी होऊन जाईल. आडनाव सुद्धा गायब. त्यामुळं स्वतःचं नाव. आणि माणसाकडं काहीच स्वतःचं नसतं. काय असतं स्वतःचं? तुम्हाला दिलेलं नाव सुद्धा ते तुमच्या आईबापांनी किंवा नातेवाईकांनी कोणतरी दिलेलं असतं. ते नाव सुद्धा तुमचं स्वतःचं दिलेलं नाही तुम्हाला म्हणजे मला पण. की एखादा आहे का तुमच्यापैकी की ज्याचं नाव स्वतःच ठेवलंय? तुमचं नाव सुद्धा तुमचं नाही म्हणल्याच्या नंतर किती असं एवढं घमंड काय कामाचं आहे चुकीच्या गोष्टी करण्यासाठी? आणि हे जे चाललंय ना ते क्लासेस विशेष याचा फायदा करून घ्या जेवढं करून घेता तेवढं. काही गोष्टी अशा असतात की त्या माणसाला उशिरा कळतात त्याची किंमत. तुमचा शेवटचा वर्ग आहे त्याच्यामुळे तुमच्यावर माझा विशेष फोकस आहे. तुम्ही पुढच्या वर्षी 11वीला जाणार आहे. तुम्हाला व्यवस्थित इंग्लिश समजलं पाहिजे, सायन्स समजलं पाहिजे, मॅथमॅटिक्स समजलं पाहिजे, हा माझा उद्देश आहे.
जर तुम्हाला व्यवस्थित समजलं, तुम्ही पुढच्या वर्गात कमजोर पडणार नाही. आणि हाच टर्निंग पॉईंट असतो तुमच्या जीवनाचा मेन. 10वी मध्ये इथून मागं काय झालं असं सोडून द्यायचं, त्याला काय करू शकत नाही. आता काय टाइम मशीन नाही आपल्याकडे रिटर्न जायला. तुम्हाला काय जणाला असं वाटत असेल की आम्हाला पहिलंच काही येत नाही, आता नाही येणार. तसं काही नसतं. तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो. विद्यार्थी असतील आपले, किती प्रकारचे विद्यार्थी असतील तुम्हाला काय वाटतंय? आज तुम्ही समजून घ्या सगळं काय चाललंय. विद्यार्थी स्टुडंट किती प्रकारचे असतात? एक असतात हुशार विद्यार्थी, असतात का? दुसरा प्रकार असतो मध्यम विद्यार्थी, आणि तिसरा सांगा आता अंदाजे कोणता असू शकतो? हुशार, मध्यम आणि तिसरा ढ. पण तसं नाही त्याला म्हणायचं. तिसरा असतो साधारण विद्यार्थी असतात. तिसरे साधारण विद्यार्थी मी असं का लिहिलंय, कारण मूर्ख नसतात ते ढ पण नसतात. काही कामं त्यांच्या जीवनामध्ये ते एकदम बेस्ट करतात. ते शेती करतील, काही करतील, तुम्ही बघितलं असेल. ज्याला काही येत नाही पण ते काहीतरी कामात बेस्ट असतो. त्याचं कारण असं असतं तो बेस्ट असण्याचं, आणि इथं काही येत नाही त्याचं कारण असं असतं की त्याला त्याच्यामध्ये आवड नाही. याच्या व्यतिरिक्त काहीच कारण नाही. ज्या दिवशी त्याला त्यामध्ये आवड निर्माण करून देईन कुणीतरी, किंवा तो स्वतः करून घेईल, त्यावेळेस त्याला या साधारणपासून हुशारपर्यंत जायला काहीच टाइम नाही लागत. थोड्या दिवसाचा कालावधी असतो. माझं स्वतःच एक्झाम्पल सांगतो. मी 12वीला शाळेत होतो, पहिलीला मामाच्या गावामध्ये. दुसरीला वाडीत इथं शाळेत आणल्याच्या नंतर काहीच येत नव्हतं मला. अ आ इ काही नाही. माझी पहिली कंप्लीट झाली होती. लक्षपूर्वक ऐका ठेवून. पण इकडं आल्याच्या नंतर चव्हाण सर भेटले. आपल्या वाडीला चव्हाण सर होते ते. त्यांनी बघितलं, आल्या आल्या मला ऍडमिशन घ्यायचं होतं. उभा केलं, विचारलं. मी असा उभा होतो. अ ली ब ली आपल्याला काहीच तपास नव्हतं. अ काय असतं, ब काय असतं, क काय असतं, एवढा ढ होतो मी. म्हणजे साधारण होतो तुमच्या वाक्यामध्ये ढ. त्या मास्तरनी फक्त आल्याच्या नंतर एकतर मला पहिलीला टाकलं डबल, आणि रोज 2 चॉकलेट खिशात असायचं. आलो की मला देऊन टाकायचं फक्त. त्यावेळेस आम्हाला चॉकलेटही भेटत नसायचं. त्याच्यामुळे मला ती सकाळी उठलं की पहिलं वाटायचं आपलं सर कवा दिसते. आवड होती शिक्षणाची, नाही चॉकलेटची. आणि तिथून त्या माणसाने मला शिकवलं. आणि पुढच्या 3 ते 4 महिन्यात मी वर्गातला टॉपर होतो, आणि तिथून पुढे कायमच असायचं. जर मला त्यावेळेस तो माणूस भेटला नसता तर आज माझ्यात एवढी ताकद आली नसती. मी तुमच्या समोर इथं उभं राहून काय बोलू. बिलकुल नसते आली. चव्हाण सर माहिती आहे ना तुम्हाला, तुला माहित असते, आपल्या शाळेवर होते ती. की असं एखादा माणूस एखाद्या जीवनात फार मोठं परिवर्तन करून देऊ शकतो. काहीच येत नव्हतं, मी एकदम ठग होतो. हा रोल असतो माणसाच्या जीवनात शिक्षकाचा. ज्या वेळेस शिक्षक ठरवीन की विद्यार्थी सुधारायचा आहे, आणि त्या विद्यार्थ्याला पण वाटलं पाहिजे की मला हा सुधारू शकतो, तर तो 100% सुधारणार. त्याच्यामुळे येत नाही, जात नाही, कोणीच विचार नाही करायचा. येत नाही तर आलं पाहिजे. आता ह्या वयात तुम्हाला 10वीला जर एखाद्या विद्यार्थ्याला वाचता येत नसले, वाचन शिकायला 8 दिवस खूप झाले. ह्या वयात पहिलीच्या लेकराला शिकणं कठीण असतं. पण ह्या वयात तुम्ही 8 दिवसात परफेक्ट वाचणार कोणतीही भाषा. फक्त शिकवायला कोणतरी लागलं. आणि ते आल्याच्या नंतर कन्सेप्ट शिकवायला, हे पुढचे तुमचे जे विषय आहेत, विज्ञान असो, गणित असो, ते शिकवायला चांगला एखादा शिक्षक भेटला, तुमचा विषय संपला. तुम्ही चांगले विद्यार्थी या साधारण मधून या हुशारमध्ये प्रवास करतात. आणि आपल्या क्लासचं टार्गेट हे हुशार विद्यार्थी मुळीच नाहीत पहिल्यापासून.
आपल्या क्लासचं टार्गेट हे साधारण विद्यार्थी. त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल माझं तुम्हाला शिकवण्याची पद्धत सुद्धा एकदम बेसिक लेवल पासून ठेवली वाटतंय का? इतकं बेसिक लेवल पासून कोणीच नसेल शिकवित. तुम्हाला शिकवायच्या आधी मी 2 तास त्या टॉपिकवर रिसर्च करतो की तो टॉपिक तुम्हाला कुठल्या पद्धतीने शिकवावा लागेल, म्हणजे तुम्हाला समजा तुम्हाला जाणवते का मी शिकवताना काहीतरी मी मेहनत घेत असं. तिला माहिती आहे ती रोज बघते म्हणून. तुम्हाला यावं काहीतरी म्हणून मी कुठलेही पैसे घेत नाही. मी फ्री क्लासेस चालू केले. तर मला त्याच्यातून काही इन्कम तसलं काय आहे का? उद्देश फक्त आहे की हे जे साधारण विद्यार्थी येतात यांना मला आणून ठेवायचं या हुशार विद्यार्थ्यांमध्ये. त्याच्यासाठी मी किती प्रयत्न करतोय माझा मला माहिती आहे. जर तुम्ही त्याचा फायदा घेतला नाही, मी एवढे प्रयत्न करतोय म्हणलं या साधारण विद्यार्थ्यांनी किमान माझ्यापेक्षा अर्धा तास जास्त वेळ द्यायला पाहिजे का नाही? 2 तास मी मेहनत घेतो. तुम्ही फक्त मी तुम्हाला जे सांगतो तेच 2 तास करा डबल. ते कुठल्या माध्यमातून करा. तुम्हाला अडचण येऊ नये म्हणून व्हिडिओ ठेवलाय. पुन्हा जर काही अडचण आली तर मी तुम्हाला असा पण चान्स ठेवला की तुम्ही कधी या माझ्याकडे एनी टाइम. तुम्ही रात्रीचं 3 वाजता जरी माझ्याकडे एखादा कन्सेप्ट घेऊन आलात ना आणि मी गाढ झोपेत असतो ना तरी उठून क्लिअर करून देणार ही गॅरंटी माझी. पण तुमची तयारी पाहिजे. नाही तर काय अर्थ आहे त्याला उरण. मला माहिती आहे मी उद्यापासून 500 रुपये महिना जर इथं चालू केला ना तर ऍडमिशन खूप होणार. बरेच लोक असे आहेत की मी फ्रीमध्ये पाठवा कसं मोठेपणा. ते फ्रीमध्ये ठेवण्याचं कारण असे 2 जरी विद्यार्थी पैसे नसले देऊ शकत तर त्यांचं काय मग. आणि त्यांना या क्लासमध्ये यायला फ्रीमध्ये जरी मी त्यांना येऊन दिलं तरी गिल्टी फील होत असतं माणसाला. त्यांना होऊ नये म्हणून मी बाकीच्यांचा विचार नाही करत पैशावाल्यांचा. एक जरी विद्यार्थ्याचं नुकसान होत असलं तरी ते मला मान्य नाही. आणि ह्याच्या पायी माझ्या जीवनात भरपूर संकट चालू येतं तरी मी त्याचा विचार करीत नाही. पण तुम्ही तरी विचार करायला पाहिजे त्याचा. 2 तास जास्त नाही. 1 तास आपला एक लेक्चर झाला ना. विज्ञानचा आपण शॉर्ट ठेवलाय अर्ध्या तासापर्यंत कारण की जास्त लोड येऊ नये म्हणून. आपल्याकडे 1 वर्षाच्या नंतर तुम्हाला टॉप लेवलला नेणार. पण 1 वर्ष तुम्ही माझ्या मनाने थोडंसं वागलं पाहिजे. माझ्या मनाने म्हणजे मी सांगतोय तेच नाही करायचं. पण जेवढं आपण कंप्लीट करून घेतो तेवढं पक्क केलं पाहिजे डेली. 2 महिन्यात तुम्हाला मी गॅरंटी देतो तसं वागा. तुमच्यात तुम्हाला 2 महिन्यात जर नाही परिवर्तन झालं तर तुम्ही माझी पुन्हा आयुष्यात कधी गाठणार. 2 महिने फक्त करून पहा. विद्यार्थी असते 3 प्रकारचे हुशार, मध्यम आणि साधारण. ह्या साधारण विद्यार्थ्याला चांगल्या शिक्षकाची गरज असते. मध्यम विद्यार्थ्याचं असं होतं की जर त्याला चांगला शिक्षक जर भेटला तर हा ह्या लाईन मध्ये जाऊन बसतो. पण जर चांगला शिक्षक भेटला नाही याला तर तो ह्या लाईन मध्ये जायला सुद्धा वेळ लागत नाही. मध्यम विद्यार्थ्याची दुविधा असते. काही इकडे जाणार, काही इकडे जाणार. काही हुशार होणार, काही साधारण मध्ये जाणार. ते त्यांच्या कामामध्ये साधारण म्हणजे ते मूर्ख नसतात, वेडे नसतात. ते पण हुशारच असते. फक्त त्यांना त्या गोष्टीची आवड नसती. एकदा कुणीतरी त्यांना आवड निर्माण करून दिली आणि बेसिक ज्ञान त्यांना एक मार्ग भेटला ना ते इथून डायरेक्ट इथं जातात. त्याच्यामुळे काहीच लोड नाही घ्यायचं. येत नाही जात नाही काही फरक नाही पडत. आणि हिंमत ठेवायची बोलायला. 1 वर्षाच्या नंतर तुमच्यात एवढी डेअरिंग आली पाहिजे की मी जसं येऊन समोर बोलतोय तसं तुम्ही बोलू शकलं पाहिजे. हे टार्गेट आहे आपलं. मुलगी असो मुलगा असो. आणि ते जर आपलं टार्गेट साध्य झालं की आपल्या क्लासचा तेच माझं फळ आहे. मला बाकी काही अपेक्षा नाही. तर मग तुम्ही ठरवायचं तुम्हाला इथून याच्यात जायचं नाही. याचं कधी कधी होतं की वाईट सवय लागल्या आणि खराब माणसं भेटत गेले, रील्स बघत गेले दिवसभर तर यांना इथं जायला वेळ नाही लागत. ते बी तिथं जातात. असे कित्येक जण पाहिलेत मी इथून इथं जातात. काही इथून इथं येते आणि याच्यातच जात राहतात. आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात सक्सेसफुल माणूस कोण बनतो माहिती का? जो माणूस साधारण मधून हुशारात जातो ना त्याच्या एवढं सक्सेसफुल कोणीच बनत नाही. नेहमी पहिल्यापासूनचे जे हुशार विद्यार्थी असतात ना यांना हे कधी मागे टाकतात त्यांना तपास लागत नाही. कारण ते मेहनतीने केलेलं असतं जास्त.
प्रॅक्टिस लागते त्याला. मनचाच बॉडी बिल्डर समजा व्यायाम न करतात, उदाहरण, चांगली तब्येत आहे, तो चांगला दिसतो त्याचा फिटनेस की व्यायाम करून ज्याने बनवलाय त्याचा चांगला दिसतो? खरं बोलायचं, ज्याने व्यायाम केलाय, मेहनत घेतली, त्याचाच फिटनेस चांगला दिसतो. बिना व्यायामाचा फिटनेस जो असतो, अंगचाच फिटनेस नॅचरल, त्याने काय होणार, नंतर त्याचं रूपांतर ढेरीत होणार. कंटिन्यू व्यायाम करणाऱ्या माणसाला ढेरी नाही सुटणार. हाच फरक आहे याच्यामध्ये, की साधारण यानेच अभ्यास केलेला असतो, जास्त त्याच्यापेक्षा करावा लागतो, जास्त मेहनत घ्यावी लागते, म्हणून तो इथं गेल्याच्या नंतर त्याला मेहनतीची सवय लागून गेलेली असती, आणि याला थोडंसं अंगच असते, आणि याची जर मेहनत कमी ढासळली कसेल, जर मैत्री असो काही असो खराब भेटली, त्याचा विषय संपला. हा फरक असतो या विद्यार्थ्यांमध्ये. आपल्या क्लासचा ह्या तिन्हीलाही फायदा होणार आहे. एक तर हे साधारण इथपर्यंत आणायचे, जे हुशार आहेत पहिलेच त्यांना गाळपटून नाही द्यायचं, त्यांना इकडे जाऊन नाही द्यायचं, ते जागेवर थांबले पाहिजे, उलटी त्यांना पुश करून आणखी पुढे न्यायचं पुढं. आणि जे मध्यम आहेत यांना इथून उचलून आपला इथं आणायचं. मध्यम आणि हुशार यांना मी सहजासहजी वर उचलू शकतो, ती मला गॅरंटी आहे. पण ह्या वर्गामधले जे आपले विद्यार्थी आहेत साधारण वर्गामधले, त्यांना स्वतःची एक, त्यांना माझ्यावर एक विश्वास दाखवावा लागेल, स्वतःवर दाखवावं लागेल, येस आय डू इट, त्यावेळेस तिथं ते नक्कीच जातील. जास्त नाही, एवढंच एक वर्ष तुमची दशा आणि दिशा दोन्ही बदलणार आहे एकाच वर्ष. त्यामुळं रेग्युलर सगळ्यांनी यायचं आणि बाकीच्यांना सांगा जरा. आणि आजचा लेक्चर गावातल्या प्रत्येक माणसापर्यंत गेला पाहिजे. तुझ्या गावात तुझी जिम्मेदारी, आपल्या गावात तुमची जिम्मेदारी. आणि किनीतले लेकर किनीत असून येत नाही, आता त्यांची जिम्मेदारी कोण होतात. कारण त्या लोकांना ठणकावून सांगितलं पाहिजे की हे लेकर नका असलेलं पडलं, इथे टाका, इथली शाळा, इथं प्रेशर बनवून आपण जवळ होत नाही तोपर्यंत आपण प्रयत्न करू शकतो. हा मेसेज गावातल्या प्रत्येक माणसापर्यंत गेला पाहिजे. कधी पण बोलताना बोलायचं. आणि क्लासेसचं स्ट्रक्चर असं ठेवायचं आपल्याला. आता तुमचं जेवढं झालंय आठवड्यात, एक टॉपिक झाल्याच्या नंतर त्याच्यावर टेस्ट ठेवायची आपल्याला, मनाने, तुमच्या टेस्ट सारखी नाही, कोणाच तरी बघून गेलं. टेस्ट ठेवायची, त्याच्यासाठी प्रॅक्टिस करीत राहायची बार बार. टॉपिक झाला की टेस्ट, सब टॉपिक झाला, समजा आपण दोन प्रॉब्लेम सेट, समजा आपण 1.1 पाहिलाय, एक सेट पूर्ण झाल्याच्या नंतर तुमचे काय प्रॉब्लेम येतं ते आपला स्पेशल एका लेक्चर मध्ये डिस्कस करायचे. एक दिवस पुन्हा त्यासाठी द्यायचं, म्हणजे कुणीच मागं नाही राहिलं पाहिजे. आणि तुम्ही अभ्यास करा याच्यासाठी म्हणतो की मी तुम्हाला बोर्डवर सोडायला होणार आहे थोड्या दिवसात.